गाढवं पाळण्यासाठी सरकार तुम्हाला तब्बल 50 लाखांची मदत देणार आहे। हे ऐकून तुम्हाला हसायला येईल, पण हे खरं आहे। जर तुम्हाला घोडे गाढव पालन सुरू करण्याची इच्छा असेल तर केंद्र सरकार तुम्हाला 10-20 नाही तर चक्क 50 लाख रुपयांची मदत करणार आहे। ही एक सरकारी योजना आहे ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता। पण ही योजना सरकार का राबवतोय, त्याची गरज का पडली आहे, नक्की काय आहे ही योजना, कोणाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, थोडक्यात समजून घेऊया। तसं पाहिलं तर सरकारनं आणलेली ही योजना थट्टा नाही तर गाढवांची संख्या वेगाने घटते, त्यामुळे सरकारनं ही योजना आणली आहे। यातून रोजगार आणि गाढवांच्या संख्येत वाढ हे दोन्ही उद्देश सरकारला साध्य करायचे। त्यासाठी सरकारनं राष्ट्रीय पशुधन मिशन योजनेत गाढवांचाही समावेश केलाय। थोडक्यात काय तर गाढव, घोडा आणि उंट पालन करणाऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे। एवढंच नाही तर जर एखादं राज्य गाढव प्रजातीचं संरक्षण करण्याचं काम करत असल्यास केंद्र सरकार त्या राज्यांनाही मदत करणार आहे। देशात गाढवांची संख्या झपाट्याने कमी होते, ती 2012 पासून आतापर्यंत जवळपास 60% कमी झाली। 2019च्या पशुगणनेनुसार आता फक्त 1.23 लाख गाढवच शिल्लक आहेत। पूर्वी गाढव शेती, विटा, रेती, माती वाहण्यासाठी आणि वजन उचलण्यासाठी वापरले जायचे। आता मात्र यांत्रिकीकरणामुळे त्यांच्या संख्येत घट होते। आताच्या घडीला सर्वाधिक गाढव जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि गुजरात तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात आढळत आहेत। देशातील 28 राज्यांमध्ये गाढव आहेत आणि काही राज्यांमध्ये त्यांची संख्या फक्त 2 ते 3% राहिली आहे। आता पुन्हा थोडंसं योजनेकडे येऊ। सरकारला गाढवांच्या स्वदेशी जातींचं संरक्षण करायचंय, त्यामुळं राष्ट्रीय पशुधन मिशन अर्थात NML मध्ये गाढव, घोडे आणि उंटांनाही सहभागी केले। ही योजना 2014-15 मध्ये सुरू झाली। याचा उद्देश रोजगार वाढवणं, पशुजातीचं संरक्षण करणं, दुधाचं उत्पादन वाढवणं हाच आहे। सरकारला वाटतं की लोकांनी या प्राण्यांचं संगोपन करावं, त्यामुळे ते सुरक्षित राहतील। राष्ट्रीय पशुधन मिशन योजनेचे फायदे काय आहेत पाहूया। जर या योजनेत एखाद्यानं गाढव, घोडा किंवा उंट पाळण्यासाठी अर्ज केला तर त्याला प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 50% अनुदान म्हणून मिळणार आहे। म्हणजेच जर तुमच्या प्रकल्पाचा खर्च 1 कोटीपर्यंत असेल तर सरकार तुम्हाला 50 लाख रुपयापर्यंतची मदत करणार आहे। शिवाय जे राज्य गाढव, घोडा आणि उंटांच्या जातीचं संरक्षण करण्यासाठी काम करेल त्यांना देखील केंद्र सरकारकडून मोठी मदत मिळणार आहे। ही मदत प्रजनन फार्म किंवा वीर्य स्टेशन उभारण्यासाठी दिली जाईल, ज्याची मर्यादा 10 कोटी रुपयांपर्यंत असू शकते। राष्ट्रीय पशुधन मिशन योजनेचे नियम आणि अटी काय आहेत पाहूया। गाढव पालनासाठी किमान युनिट 50 मादी आणि 5 नर आहे। घोड्यांसाठी 10 मादी आणि 2 नर यांचे किमान युनिट निश्चित केले आहेत। उंटाच्या युनिट आकारानुसार 3 लाख रुपयांपासून 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाऊ शकतं। ही योजना फक्त स्वदेशी जातींसाठी आहे आणि अनुदान 2 टप्प्यात दिलं जातं। पहिला हप्ता बँक कर्ज मिळाल्यावर आणि दुसरा हप्ता प्रकल्प पूर्ण झाल्यावर मिळतो। गाढविणीच्या दुधाला सरकारकडून प्रोत्साहन का दिलं जाते पाहूया। सरकार गाढविणीचं दूध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देते। गाढविणीच्या दुधात पौष्टिक घटक असतात, ते त्वचेसाठी उत्तम असून रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात। FSSAIनं ते खाद्यपदार्थांमध्ये समाविष्ट करण्यासाठी परवानगीही मागितली, त्यामुळे त्या जातीचं संरक्षण करण्यात मदत होते आणि व्यवसाय सुरू करण्याला संधी देखील मिळते। राष्ट्रीय पशुधन मिशन योजनेसाठी अर्ज कसा करायचा पाहूया। आता बघा, तुम्हाला जर राष्ट्रीय पशुधन मिशन योजनेअंतर्गत अर्ज करून 50 लाख रुपयापर्यंतची अनुदान मिळवायचं असेल तर या योजनेच्या अधिकृत वेबसाईट nlm.udyamimitra.in वरून अर्ज करू शकता। त्यानंतर बँकेकडून कर्ज घेऊन प्रोजेक्ट सुरू करू शकता आणि अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल। तर मंडळी, या योजनेच्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।